गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। सद्गुरुनाथ महाराजांना सर्वप्रथम साष्टांग दंडवत, ज्ञानदेव माऊलींना साष्टांग प्रणाम, सर्व श्रोत्यांना यथायोग्य प्रणाम। आज आपण 15व्या अध्यायातल्या 14व्या श्लोकापाशी आहोत। फार सुंदर आहेत ह्या सगळ्या ओव्या, फारच छान आहेत। ह्याची सुरुवात करायच्या आधी आपण थोडंसं नाम घेऊ, प्रार्थना करू। हे खूप छान आहे, जे काही ते आमच्या बुद्धीत पचनात पडू द्या। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। जय जय रघुवीर समर्थ। इथून श्रीकृष्ण सगळीकडे मीच आहे, माझ्याचमुळे हे सगळं आहे हे सांगतात आपल्याला। आधी पण त्यांनी सांगितलं आहे की जे काही आहे ह्या सृष्टीत ते सगळं मीच आहे। आपण शास्त्र पहिले पण ऐकलं आहे की पंचमहाभूत त्याला जसं स्फुरण झालं ब्रह्माला की बहुभाव, तसं त्यांनी जी जी निर्मिती केली त्याच्यात सगळ्यात तो प्रवेश करता झाला। अनुप्रविष्ट असा शब्द आहे, आपण ऐकलाय, वाचलाय, आपण दासबोधातही हा अभ्यासलाय की तो सगळ्यात तो स्वतः प्रविष्ट झाला। त्यामुळे आणि मग पंचीकरण झालं, मग सगळे एकमेकात मिसळून ह्या सृष्टीचं निर्मिती झाली वगैरे, सगळं ठीक आहे। पण त्याच्याशिवाय कशाचीही निर्मिती होऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे। आता बरोबर आहे, आता घर बांधायचं झालं, घर बांधणं तर खूप लांब आहे। माती आहे आपल्याजवळ तेव्हाच आपण घट तयार करू शकतो, ठीक आहे। घट तयार करण्यासाठी पाणी लागतं, कुंभार लागतो, कुंभाराचा चाक लागतो, ठीक आहे, हे सगळं लागतं। पण बेस काय आहे? माती। ती माती आपण तयार करू शकतो का? नाही। ती माती कुठे असते? ईश्वर निर्मित आहे ती। त्यामुळे प्रत्येका गोष्टीसाठी ईश्वर निर्मित जे आहे त्याच्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं, हेच आपल्याला समजून घ्यायला पाहिजे। आणि हे समजलं की मग आपल्याला कळतं की सर्वत्र तोच आहे, कारण त्याच्याशिवाय, त्याच्या निर्मितीशिवाय पुढे आपण निर्मिती काहीच करू शकत नाही। हे एकदा कळलं की मग आपल्याला सर्वत्र तो आहे हे थोडं पटू शकेल, कळू शकेल, आकलन होऊ शकेल। पण आता इथे अर्जुन आणखीन प्रश्न उपस्थित करतो। तो म्हणतो की तू म्हणतो की सगळीकडे तसंच आहे, तर मग लोकांमध्ये असं वेगळेपण का बरं दिसतं? कुणी चांगलं, कुणी वाईट, कुणी दुःखी, कुणी सुखी, असं का बरं दिसतं? वैविध्य हे का दिसतं लोकांमध्ये? सगळे सुखी असायला पाहिजे। तू जर सुखरूप आहेस तर तुझी प्रजा सुखरूपच असायला पाहिजे, कारण तू अनुप्रविष्ट आहेत सगळ्यात, असं म्हणतो। मग
सगळंच असायला पाहिजे. आपल्याला पण असं वाटतं की का बरं असं वाईट वागतात, का बरं चोरी करतात, किंवा का बरं त्रास देतात. ते तिथे सुद्धा सुखच पाहतात हे आपल्याला कळत नाही. चोरी करणारा चोरी करून त्या वस्तूंमधनं, त्या सामानातनं आयुष्य सुखाचं करणार असतो, म्हणून तो चोरी करतो. म्हणजेच काय, सगळे सुखासाठीच करतात, प्रेरणा सगळ्यांची सारखी आहे. पण हे आपल्याला तेव्हा नाही कळत. आपल्याला जेव्हा दिसतं चोरी करणारा तेव्हा वाटतं हा काही काम चुकीचं करतोय, तर खरं ते काम चुकीचंच आहे, तो चुकीचंच करतो. फक्त त्याच्या विचार करण्याची पद्धत तशी असल्यामुळे त्याला तिथे सुख आहे असं वाटतं. हेच इथे श्रीकृष्ण आपल्याला पुन्हा एकदा समजावून सांगतात. काय म्हणतात की म्हणोनी प्राणी जातांच्या घटी, करुनी कंदावरी आगिठी, दीप्ती जठरी किरीटी मीची झालो. आता मी काय काय झालो हे सांगत असताना सांगतात की, आणि ह्याच्या आधीची ओवी जी आहे, आणि निपजविले अन्न तरी तैसे केचे दीपन, जेणे करुनी समाधान भोगती जीवी. आता मला ह्या दोन्ही म्हणजे पहिल्या श्लोकाची जी शेवटची ओवी आहे ती आणि ही पहिली ओवी आत्ताची जी वाचली आपण, या दोन्हीला मिळून मला अर्थ जास्ती ठीक वाटतो. कारण काय सांगतो श्रीकृष्ण, म्हणतो की आणि मी हे अन्न जे निर्माण करतो की नाही, ज्याच्यावर प्रत्येक देह पोसल्या जातो. आता अन्न काय आहे, अगदी झाडाचं बीज असेल तर त्याला कुठलं अन्न लागतं, पाणी लागतं. आणि जमिनीतनं मातीतले कणातलं थोडंसं अन्न लागतं, पाणी आणि अन्न त्याला पण लागतं. पुढे जे काही आहे ते म्हणजे किडा मुंगी सगळ्यांना जेवण लागतं त्यांचं, आपल्याला पण अन्न लागतं. तर मग केवळ अन्न निपजवून त्याचं झालं का, की एक अन्न त्यांनी निर्माण करून दिलं आणि झालं असं त्याचं काम संपतं का, नाही. तो काय म्हणतो की मला केवळ अन्न निर्माण करून होत नाही, मला काय करावं लागतं, तरी तैसे कैचे दीपन, ते फक्त केल्याने समाधान होणार आहे का, नाही. जेणे जिरुनी समाधान भोगती जीवा, ह्या जीवाला ते खाऊन त्यातनं तृप्ती मिळून समाधान, जे तृप्ती आणि समाधान हे दोन्ही जेव्हा मिळेल तेव्हा त्या जीवाला भोग होईल आहे, भोग घडेल आहे. कारण त्याला त्याच्यातनं आनंद पण हवा, त्याच्यातनं त्याला समाधान हवं, आणि त्याच्यातनं त्याला काय हवं, पुष्टी हवी. या तिन्ही गोष्टी हव्यात, तरच हे जीवन चालेलं आहे, जीव चालेला आहे. म्हणून इथे सांगतो श्रीकृष्ण की मी केवळ अन्न निर्माण करून माझं होत नाही आहे, त्याच्या पुढे मला काय करावं लागतं, म्हणून प्राणी जातांच्या घटी, म्हणजे हे प्राणी मात्र जे आहेत सगळे, झाडांपासून मुंगींपासून माणसांपर्यंत, हा सगळा क्रमविकास या सगळ्यांमध्ये, सगळ्यांच्या घटी काय असतं, करुनी कंदावरी अगिठी, दीप्ती जठरी किरीटी मीची झालो. म्हणजे मी या त्या सगळ्यांच्या देहाच्या आत अंगिठी म्हणजे आपल्याला माहिती आहे ना की जिथे विस्तव पेटवतात त्याला अंगिठी म्हणतात, तर ज्याला आपण शेगडी म्हणतो असं. तर त्या शेगडीमध्ये विस्तव जेव्हा पेटतो तेव्हा अन्न शिजतं. तसं ह्या देहामध्ये, ह्या पोटामध्ये प्राण आणि अपान ह्या दोन्ही वायूंनी धोकटी सतत सुरू असते. ह्या दोन्हीची वायूची आपल्याला माहिती आहे की नाही, अग्नी प्रज्वलित करायचा तर काय करावं लागतं, फुंकणीने एक तर वारं घालावं लागतं किंवा धोकटी अशी करावी लागते, तेव्हा ती अग्नी खूप प्रज्वलित असते. तसंच तो सांगतो की ह्या अंगिठीत, या देहाच्या अंगिठीत, देहरूपी शेगडीत मी त्यांच्या जठरात अग्नी प्रदीप्त करतो, ज्याला वैश्वानर आपण म्हणतो. तो वैश्वानर मी होऊन मी ते अन्न पचवतो. आणि जोपर्यंत उष्णता नसते ना तोपर्यंत काहीही चालत नाही. लक्षात घ्या की आपल्याला देह थंड पडलेला नाही आवडत, नाही चालत. काय म्हणतो आपण, काय झालं की हे प्राण अपान हे दोन्ही मिळून जे अग्नी तेवत ठेवतात शरीरात, त्यामुळे एक ठराविक टेम्परेचर आपल्या शरीरात असतं, आणि ते जिथपर्यंत असतं तोपर्यंत चांगलं असतं. ते जास्ती झालं तर ताप आला, कमी करा त्याला, आणि कमी झालं तर जास्ती करा त्याला, मेंटेन ठेवा त्याला जगलं पाहिजे तो. म्हणून कृत्रिम श्वास, व्हेंटिलेटर लावा. कसं करा, त्याचं अंग थोडं गरम राहिलं पाहिजे. थंड हातपाय पडायला लागले तर आपण काय म्हणतो, हे काही बरोबर नाही आहे, अरे हातपाय थंड पडायला लागले, काही बरोबर नाही. म्हणून इथे श्रीकृष्ण सांगतो की मी ह्या प्राणीमात्रांच्या देहामध्ये अंगिठी आणि विस्तवाच्या रूपाने, वैश्वानराच्या रूपाने राहतो, आणि मग मी अन्न हे पचवतो सगळ्या प्राणीमात्रांच्या ठिकाणी, सगळ्या. आता कसं पचवतो ते सांगितलंय. प्राण अपानांच्या जोड भाती, फुंक फुंकोनिया अहोराती, आटिवती
आटी तसे नेणो किती उदरा माझी. माहीत नाही मी किती शिजवतो असं सांगतो, किती अन्न मी पचवतो हे काही सांगता येत नाही. रात्रंदिवस अहोराती, रात्रंदिवस मी काय करतो, फुंकोनी फुंकत राहतो. काय फुंकत राहतो, प्राण आणि अपान ह्या दोन्ही ही जोडी मी सतत शरीरात, हा भाता मी चालू ठेवतो. आणि या भाताच्या फुंकरीने मी सतत उदरामध्ये एक अग्नी पेटत ठेवतो. आणि ती अग्नी काय काय पचवते हे पुढे सांगितलेलं आहे की प्राण आणि अपान ह्या दोन्हीची जोडी आहे. आणि ही जोडीचा भाता जो आहे तो असा भाता जेव्हा करतो तेव्हा काय होतं, बाहेरचं वारं त्याच्यात जातं आणि खाली केला की तो समोर वारं जातं. पुन्हा तो भातावर केला की पुन्हा बाहेरचं वारं त्याच्यात शिरतं. पुन्हा असंच वारं आपल्या शरीरात सतत चालू असतं प्राण आणि अपानाने. आणि मग हा देह फुंकून असा हा देह आतमध्ये जे विस्तव आहे त्या विस्तवाला, उदरामध्ये जो विस्तव आहे त्या उदराला तो सतत फुंकत असतो. आणि तेच ऑक्सिजन असलं की जळण्यासाठी ऑक्सिजन लागतं ना विस्तव पेटणे, आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतं. तेच आपल्या देहात चालू असतं. आता असं करून मी काय करतो, श्रीकृष्ण सांगतोय, शुष्के अथवा स्निग्धे सुपक्वे का विदग्धे परी मीची गा चतुर्विधे अन्न पची. आता मी 4 पद्धतींनी अन्न पचवतो सांगतात. आणि चतुर्विधे 4. आता काय काय इथे, शुष्क अन्न म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो कोरडं अन्न. आता कोरडं कसं असतं, ज्याच्यात रस नसतो, म्हणजे वडे भजे असे ते कोरडे होतात ना, तळून काढले असते. त्याच्यात ओलसरपणा कमी असतो. स्निग्ध म्हणजे ज्याच्यात चिकट स्निग्धता असते, जसं आपण तेलावर भाजी शिजवतो किंवा बासुंदी किंवा श्रीखंड, त्याला कसा ओशटपणा असतो, तसं स्निग्ध पदार्थ. सुपक्व म्हणजे शिजवलेलं अन्न. आता भाजी पोळी हे सगळं शिजवलेलं असतं. त्याप्रमाणे विदग्ध म्हणजे भाजलेलं. आता भाजलेलं अन्न काय असतं, जाळलेलं अन्न फुटाणा वगैरे नाही का, असं मुरमुरा वगैरे हे कसे असतात, हे अग्नीत विस्तवात जाळलेले असतात. ते पोहे वगैरे तयार करतात तर त्याला भाजके म्हणतो आपण. तर असं हे जे भाजगं, विदग्ध म्हणजे भाजकं, ह्या 4 पद्धतीचं अन्न असतं. हे सगळं मी चतुर्विध, हे 4 पद्धतीचं अन्न मी पचवतो. आणखीन 4 पद्धतीचं अन्न आपण शिकलो आहे की खाण्याचे 4 पदार्थ ज्याला म्हणतो आपण, खाण्याच्या 4 पद्धती, भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य, असं 4 पदार्थ, 4 प्रकारचं अन्न असतं म्हणतात. आता भक्ष्य म्हणजे काय, की जे खाण्यास योग्य आहे, जे खाण्यासाठी केलेलं आहे, निर्मिती ज्याची आहे खाण्याची, त्याला भक्ष्य. आणि भोज्य म्हणजे जे आपण चावून खातो. आता मग चावून खातो म्हणजे मग सगळं चावून अन्न आपण जे काही खातो त्याला भोज्य म्हणतात. मग लेह्य म्हणजे जे आपण चोखून खातो. आणि चोष्य म्हणजे चाटून खातो जिभेच्या साह्याने. ह्याचं काही उदाहरण द्यायची गरज नाही मला असं वाटतं, पण तरी नसेल समजा कळत तर भोज्य म्हणजे जे चावून आपण खातो अन्न, जे काही सगळं साधारणपणे सगळंच चावावं लागतं. पण आपल्याला गिळून, आता श्रीखंड चावावं नाही लागत, बासुंदी चावावी नाही लागत, तसं न चावण्याचे पण पदार्थ आहेत. पण इथे भोज्य म्हणजे जे चावून खाल्ल्या जातं ते. मग लेह्य म्हणजे जे असंच श्रीखंड वगैरे जे चाटून खाल्ल्या जातं किंवा कढी पिऊन खाल्ल्या जातं ते. आणि चोष्य म्हणजे जे असं जसं लोणचं किंवा काय म्हणावं ना, असं ते चाटल्याशिवाय म्हणजे चोखून खाल्ल्याशिवाय, किंवा आंब्याचा रस जसा आपण चोखून खातो, जे चोखल्याशिवाय खाल्ल्या जात नाही त्याला चोष्य म्हणतात. ह्या 3 प्रकारचा पदार्थ ह्या भक्ष्य हे म्हणजे हे सगळं खाण्यास योग्य म्हणून भक्ष्य म्हटलं. हे 4ही चतुर्विध, ह्या 4ही प्रकारचं जे जेवण आहे ते अन्न पचवण्यासाठी काय लागतं, खूप महत्त्वाचं, की अन्न पचवण्यासाठी काय लागतं, तर आतमध्ये जठराग्नी प्रदीप्त असावा लागतो. पहा आता पुष्कळदा असं होतं ना की म्हातारपणी पचत नाही काही, असं ते म्हणतात नको मला काही खाल्ल्या जात नाही, मला पचत नाही, कारण तो अग्नी कसा झालेला असतो, मंद झालेला असतो, त्यामुळे ते अन्न पचत नाही. तिथे खाल्लेलं त्याला पचवण्याची ताकद नसते त्याच्यात, कारण काय झालेलं असतं, जठराग्नी प्रदीप्त नसतो, तो मंद झालेला असतो. म्हणून तो सांगतो की मी केवळ अन्न तयार करून माझं काम संपत नाही, पचवण्याचं कामसुद्धा मीच करतो, तू हाताने घेऊन खाऊ शकशील फार तर, अर्जुनाला सांगतायत. पण ते अन्न तिथे पचवायला जठराग्नीत मीच असावा लागतो.
एवं मीची आवघे जन, जना जीवितेचे मीची जीवन, जीवनी मुख्य साधन वन्हीही मीची. फार छान सांगितलं आहे या ओळीत. काय म्हणतात की हेच मला तुला सांगायचं आहे अर्जुना, की मीची अवघे जन, हे वैविध्य दिसतं आहे ना लोकांमध्ये, त्या सगळ्यांमध्ये मीच आहे. कारण मी आहे म्हणूनच देह धारण केलेले गेले आहे, मी आहे म्हणून पृथ्वी धारण केलेली आहे, मी आहे म्हणून वायू आहे, हे सगळीकडे मीच आहे. जना जीवविते मीची जीवन. आता लोकांना जिवंत ठेवणं, त्यांना जीवन त्यांचं जगणं हे मीच करतो. माझ्यामुळेच हे शक्य आहे की लोकांना आपलं जीवन जगता येतं. पण आपल्याला जीवन त्याच्यामुळे जगता येतं हे आपल्या लक्षात राहत नाही. आपल्याला काय वाटतं, आपण म्हणतो की मी एवढं केलं म्हणून मी खूप छान राहते, मी अगदी ठराविक जेवते, मी अगदी अनुशासनाने राहते, मी असं करते, मी सकाळी लवकर उठते, हे करते म्हणून मी छान जगते, असं आपण म्हणतो. पण हे सगळं त्याच्याच सत्तेवर मी करू शकते हे आपल्याला लक्षात राहत नाही. आपण मी म्हणतो, अहम. जीवनी मुख्य साधन वन्हीची मीची. आणि म्हणतो पण खरं जगण्यासाठी काय लागतं, अग्नी, वन्ही लागतं, उष्ण शरीर असावं लागतं. हे उष्ण शरीर जे आहे ना हे मी आहे. वन्ही ही मीची मीच आहे. मीच अन्न पचवतो पोटात आणि मीच देहाला उष्णता देतो. ही उष्णता जी आहे ना देहाला हे मी आहे. उष्णता जर तिथे नसेल तर काय होतं त्या देहाचं आपल्याला माहिती आहे. पण हे आता मग हा प्रश्न येतो, म्हणजे मला वाटतं असं की अरे मग वन्ही जर तू नाही आहे तर मग तो देह जो पात झालेला आहे तो पुन्हा पंचमहाभूतांचा आहे, तो त्यांना देऊन दिले जाईल, ठीक आहे. पण मग तू काय, तू तिथे तू आहेस म्हणून तू आहे, मग तू पुन्हा गेला, मग तू आला गेला असं कसं झालं. आपण तर म्हणतो की तू ब्रह्मस्वरूप सर्वत्र सदा समभावानी आहे, ते जातही नाही मग येतही नाही. मग हे जातं कोण, देहातला अग्नी गेला तर मग कोण जातं, असा हा प्रश्न पडतो की नाही आपल्याला. मला म्हणजे वाटतं मला की असं कसं होतं. मग तू तर इकडे हे सांगतो श्रीकृष्ण आम्हाला की मी सर्वत्र सदासम आहेच, मी कुठे जातही नाही आणि मी कुठनं येतही नाही. मग असं असताना वन्ही म्हणून मी आहे सांगतो, आणि मग वन्ही जर जाणवला नाही या देहातला तर मग काय झालं, तू कुठे गेला, कोण गेलं, काय गेलं असं. मग हे इथे म्हणूनच ते सांगितलेलं आहे की हा देह जो पंचमहाभूतातनं आलेला होता तो पंचमहाभूतात लीन झाला, जिथून आला होता तिथे गेला, ठीक आहे. पण हा देहात जी ऊर्जा होती ती तशीच आहे, फक्त ती पंचमहाभूतांचा संघात नसल्यामुळे ती दिसत नाही आपल्याला, पण ती तिथेच असते. ती असं मुळीच नाही आहे की ती तिथून कुठे गेली किंवा कुठून आली, असं नाही आहे. हां, वासना असतील आहेत तर मात्र त्या वासनांना नवीन देह शोधावा लागतो. मग ते असं म्हणतात पुन्हा भूतांमध्ये ते वायुरूपाने फिरत राहतात आणि मग त्या वायुरूपाला त्याच्या वासनांच्या पूर्तीसाठी हवा तसा देह मिळेस तोपर्यंत त्यांना फिरावं लागतं. हवा तसा त्याला देह मिळाला की तो पुन्हा ते भोग पूर्ण करण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर येतो किंवा जीवदशेला प्राप्त होतो म्हणा. काय पण म्हणतात पृथ्वी तलावर, म्हणजे पृथ्वी आणि अवकाश सगळं एकच आहे, इथेच असतोच. पण वन्ही आहे म्हणून मी आहे असं नाही आहे. आता इथून पुढे कदाचित असेलच ते समजवलेलं. आता ऐसिया ही वरी काही सांगो व्याप्तीची नवलाई, तेथ दुजे म्हणून काही नाहीची घेई सर्वत्र मेघा. आता आणखीन स्वतःची व्याप्ती सांगतात की ते व्याप्ती म्हणजे मी कुठे, व्यापक आणि व्याप्ती आपल्याला माहिती आहे. व्यापकत्व, ईश्वर व्यापक आहे म्हणतो ना, पण म्हणजे सर्व दूर आहे त्याला व्यापक शब्द असतो. व्यापक म्हणजे जो अगदी खूप मोठा आहे, विभू ज्याला म्हणतो आपण, सर्वत्र आहे तो, असा जो आहे तो. हे मी तुला कसं सांगू, याच्यावर आणखीन काय सांगू की सगळीकडे मीच आहे, हे तर मी सांगतोच आहे. पण माझ्या व्यक्तीची जी नवलाई आहे, नवलाई म्हणजे तुला जे वाटतं आहे की बा कसं काय हे, तर म्हणून मी तुला सांगतोय की ही वेगळी गोष्ट काही नाही आहे, हेच आहे की सगळीकडे मीच व्याप्त आहे. आता मी आणखीन कोणत्या पद्धतीने मी तुला सांगू. आता एकच सांगतो महत्त्वाचं की दुजे कुणीच इथे नाही, सर्वत्र मीच एकमेव आहे. हाच शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत जे आपण म्हणतो, हेच ज्ञानदेव महाराजांचं अद्वैत आहे की सर्वत्र मीच आहे, तोच आहे. आता मी आणि तो हे शब्द दोन नाहीत, सर्वत्र एक आहे आणि सर्वत्र मीच आहे.
किती सोपं आहे आपल्यासाठी. मग तोच जर आहे आपल्याच्या ठिकाणी तर मग मी आणखीन देह मी नीता अमुक ढमुक कशासाठी वागवायचं. मी तो आहे म्हणून निवांत बसायचं. तरी कैसे निपावेखे सदा सुखिया एके एके तिये दुखे क्रांते भूते. पण अर्जुना तू आता मला म्हणालास की असं जर आहे, तू सांगतो सर्वत्र मीच आहेस, तरी कैसे निपा देखे, मी तर असं पाहतो बा, मला तर हे दिसतंय की सदा सुखी एके, एक खूप नेहमी आनंदी असतो, एके तिये दुखे, एक खूप दुःखी असतो. असं कसं होतं. असं भूतमात्रांमध्ये कसं होतं. कुणी खूप आनंदात असतात, कुणी सतत त्रासच असतं सगळ्यांना, कुठल्या ना कुठल्या रूपाने खूप त्रस्त आहे, कधीच मला सुख नसतं असं खूप सगळ्यांना वाटतं. कुणी कुणाला त्रास देतं, कुणी कुणाला त्या त्रास दिला तरी तो आनंदात असतो. तो ठीक आहे, तुला त्रास द्यायचा होता, माझ्या प्रारब्धात तो त्रास असेल, दे मला त्रास. काय द्यायचा आहे, तू त्रास देणाराही तूच, त्रास भोगणाराही तूच, असा म्हणून आनंदी राहतो. असं कसं होतं म्हणतो अर्जुन. म्हणतो की हे जे विचारांमध्ये हा जो फरक आहे हाच आहे का. अर्जुनाला श्रीकृष्णाला तेच सांगायचं. श्रीकृष्ण म्हणतो की अरे हे जे दिसतं ना तुला, त्याच्यात विचारांमध्ये वैविध्य आहे म्हणून असं वाटतं. तर कसं, जैसे सगळीले पाटण एकेची दीपे दिवे लावून झालिया कान देखणी उरली एके. आता हे का बरं असं वाटतं की पहिले संध्याकाळ झाली की एक पलिता किंवा दिवा असा हातात घ्यायचो आपण आणि त्यांनी असे सगळे दिवे लावत जायचे. एखादा दिवा पटकन लागतो आणि एखादा 5-6 दिवे लावून येईस तोपर्यंत विझलेला असतो. असं कसं होतं. किंवा एखादा पेटत नाही, त्याची काहीतरी काजळी त्याची नीट राहते, त्याची वात वाकडी होते, काय व्हायचं ते होतं, ते शेवटी तो पेटतच नाही. मग पदिता ठेवून त्या वातीच्या मागे लागावं लागतं, त्याला नीट काहीतरी करावं लागतं, त्याचं काय जे काही त्याचं व्याप करावे लागतात आणि मग ते पेटतं. म्हणजे ह्याचा अर्थ काय की जो दिवा एक पलिता पेटलेला असतो त्याच्यात सामर्थ्य सगळ्यांना पेटवण्याचं असतं, पण काही त्याच्यातले पेटतच नाहीत तरी पण. मग ते जे नाही पेटलेले आहेत त्याचा दोष या पलित्याला आहे का. नाही ना. तेच इथे सांगतायत की ऐसी हन ओखी विखी करीत आहासी मानसिकी तरी परिसतेही निकी शंका फेडी. की ठीक आहे, तुला हे असं हे वाटतंय, उखी विखी म्हणजे तुला हे असं वाटतंय की वेगळं मनात तुझ्या हे विचार येत आहेत की असं कसं, की हे काय चालू आहे, असं का बरं वेगवेगळं का बरं दिसतं. हन उखी हे असं वेगवेगळं का बरं दिसतं. तुझ्या मनात हा प्रश्न येतो आहे ना, तुझ्या मनात हा विचार येतो आहे ना की असं कसं. मग ते मी परिसे तेही निकी, ते नीट तू ऐकून घे. निकी म्हणजे अगदी नीट छान पद्धतीने, अगदी तुला समजेल अशा पद्धतीने ऐकून घे, कारण मी तुझी ही शंका पण फेडून टाकतो, नाहीशी करतो. कारण अर्जुनाच्या मनात कुठलीही शंका नको, निशंक असावं. शिष्यानी साधना शांतपणे जर करायची इच्छा आहे, त्याला जर शास्त्र समजून घ्यायचं आहे, त्याला जर ईश्वराशी ऐक्य साधून घ्यायचं आहे, तर त्याच्या मनात येणाऱ्या सगळ्या शंका त्यांनी विचारून नष्ट करून टाकल्या पाहिजेत. त्याला जे काही त्याला शंका येतात, कारण अर्जुनानेच सांगितलं आहे की जो संशयात्मा जो आहे तो विनश्यती आहे, त्याचा नाशच होणार आहे, त्याला नाही होणार आहे शंका. त्या जर मनात असेल तर त्याची साधना नीट होणार नाही आहे. म्हणून इथे ते सांगतात की तू तुझी ही शंका पण फेडून टाक, मी तुला नीट सांगतो. पै आघवा मीची असे येथ नाही कीर अनारीसे परी प्राणियांची या उल्हासे बुद्धी ऐसे. की हो, सर्वत्र अवघा पूर्ण मीच आहे, माझ्यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे, वेगवेगळे पण नाहीच आहे, पण बुद्धी ऐसी, प्रत्येकाची बुद्धी जी आहे ना ती मात्र वेगवेगळी असते. आणि त्यांच्या विचारांची दिशा प्राणियांची या उल्हासे, प्राणियांची बुद्धी जशी उल्हासित होते त्या पद्धतीने वेगवेगळे पद्धतीने ते विचार करतात. आणि त्यांच्या विचारात जे काही, त्यांच्या मनात जे काही वेगळेपण असतं, त्यांच्या विचारांमध्ये जी भिन्नता असते, त्यामुळे हा प्रश्न आहे. आता भिन्नता विचारांमध्ये कशी असेल, अगदी साधा आपण खूपदा हे आपण उदाहरण पाहिलेलं आहे, पण तरी आपण पाहू. आता एखाद्याला मला जे आवडेल ते तुम्हाला आवडेल असं बिलकुल नाही आहे, पण आता मला नाही आवडत गोड, मला माझ्या विचारांनी मला काय तिखट मिठाचं काहीतरी मिळालं की मला उल्हास होतो, माझ्या बुद्धीला आनंद होतो. किंवा हे तर जेवणा खाण्याचं साधं उदाहरण आहे. पण एखाद्याला AC खूप छान वाटतो, थंड हवा असतो, एखाद्याला उष्णता असते, त्याला
एखाद्याला AC नी त्रास होतो, नाही त्याला सहन होत. हे वेगवेगळे विचार आहेत, हे सामान्य झाले. पण आता इथे थोडंसं जास्त नीट समजून घेऊ आपण. आता बुद्धी जसं सुचवते ना तसं बरं वाटतं आपल्याला, आणि ते आपल्या बुद्धी निश्चयात्मक असते, निश्चय झालेला असतो. मन खरं म्हणजे सुरुवात मनापासून आहे आणि मग बुद्धीचा निश्चय असतो. आता बुद्धी वेगळा विचार करते पहिले असं नाही, मन त्याला काहीतरी पोचवतं आणि म्हणजे विचारांची दिशा देतं आणि मग बुद्धीत स्थिर होतं, असं इथे सांगितलेलं आहे. आता प्राण्यांच्या मनामध्ये काहीतरी विचार येतो आणि ती बुद्धी तिथे पकवते. आता कसा विचार येतो, आपण कसा माणूस चुकीच्या दिशांमध्ये जातो किंवा चुकीच्या म्हणजे वाईट वाटून घेतो किंवा दुःख करून घेतो किंवा दुसऱ्याला त्रास देतो, असं हे जे करतो ते त्याच्या बुद्धीप्रमाणे. आता कसे त्याची बुद्धीचे विचार वेगळे होऊ शकतात ह्याचा आपण थोडं दृष्टांत आपल्या दृष्टीने आपल्याला समजून घेण्याच्यासाठी सांगू. आपल्याला पुढे ज्ञानदेवांनी दिल्याच आहे दृष्टांत, पण हा आपण आणखीन आपल्याला समजेल या पद्धतीने समजून घेऊ. आता कसं होतं की एखादी गोष्ट आपल्याला प्रत्येकाच, आता 5-6 जणी आहेत इथे या खोलीत, समजा असं 7-8 जणी, आपण 7-8 लोक बसलेले आहोत. कुणी पुरुष, बायका, मुलं, लहान, सगळे बसलेले आहोत. आता एखादं आहे ना, त्याला असं टोचून बोलायला आवडतं, गोड नाही बोलणार. आता त्या टोचून बोलणाऱ्यानी दुसऱ्याला त्रास होतो आहे हे त्याला छान समजतं, पण तो त्यांनी आनंद घेतो ना आनंद. नाही तर तो का टोचून बोलेल सांगा मला दुसऱ्याला? का बोलतो तो टोचून? कारण त्याला त्याच्यातनं आनंद मिळतो. आता हा आनंद मिळवण्याची बुद्धी चांगली आहे का वाईट आहे? आपण वाईटच म्हणू. पण एखादा असेल दुसरा आणखीन, तो त्याला समजून घालतो. तो म्हणतो अगं जाऊ दे, तशीच आहे ती, सगळ्यांनाच बोलते, तुला बोलली तर काय झालं? आपल्या अंगाला भोकं पडतात का? जाऊ दे, 2 कान देवानी ह्याच्यासाठीच दिले आहेत, या कानाने ऐकायचं, त्या कानाने काढून टाकायचं, झालं. ही त्याची बुद्धी झाली. मग असं सांगितल्यावर त्याला बरं वाटू शकतं किंवा तो धुमसत राहू शकतो, मला त्यांनी असं म्हटलं, मला त्यांनी असं. हे सगळे बुद्धीचे व्यापार आहेत, बाकी काही नाही आहे. खरं म्हणजे ते बोलणं वाईटही नाही, ते बोलणं चांगलंही नाही, ते केवळ बोलणं आहे. बोलणं आहे ह्या पातळीवर जर त्याला ठेवलं तर काहीच फरक पडत नाही. बोलणाराही ईश्वरच, ऐकणाराही ईश्वरच आणि शब्दही ईश्वरच. असं झाल्यावर सहजच काय होतं, निवांतपणा येतो. आणि निवांतपणा म्हणजेच काय? ईशरूपता. आता पुढे सांगतात की जैसे एकची आकाशध्वनी वाद्य विशेषी आनानी वाजवे पडे भिन्नी नदांतरी. थोडं कळलं का नाही अनारीसे वेगवेगळं काय म्हणायचं आहे? बुद्धी जशी असेल तसं कळतं. हे काय ज्ञानदेवांना सांगायचं आहे मला असं वाटतं. कळलं की नाही? कळलं ना? पुढे चालायचं ना, तर ते म्हणतात की जैसे एकची आकाशध्वनी वाद्य विशेषी अनानी वाजवे पडे भिन्नी नादांतरी. आता सांगतात की आपल्याला माहिती आहे की स्वर हा कुणाचा, कशाचा, ध्वनी हा कशाचा आहे? आकाशाचा गुण आहे. आता अनेक वाद्य, आता बासरी वाजवतात कुणी ढोल वाजवतात, कुणी पेटी वाजवतात, असे नाद सगळे वेगवेगळे निघतात. पण ते नाद आपल्यापर्यंत किंवा असं म्हणतात पसरण्यासाठी आकाश हा गुण लागतोच. आकाश असं म्हणतो का की मी बासरीलाच फक्त ऐकवीन तुम्हाला, मी पेटीचा स्वर मला नाही ऐकवायचा, मला नाही आवडत, असं म्हणतो का आकाश? किंवा असं म्हणतो का की आकाश आता इथे केवळ स्वरांविषयी आहे म्हणून आपण असंही म्हणू शकतो की आकाश असं म्हणतो का की स्वरांच्या ऐवजी मी ह्यानी शिव्या घातल्या, मी नाही ते सगळीकडे पोचवणार, असं म्हणतो का? नाही. तो जे जसं असेल तसं तो स्वर तो पसरवतो सगळीकडे, तो नाद सगळीकडे करतो. मग तो शब्दांचा, सुमधुर शब्दांचा असो, वाद्याचा असो, भोंग्याचा असो, शिव्यांचा असो, काहीही असो, ती नाद तो व्यवस्थित पोचवतो. हा आकाशाचं गुण आहे. आकाश त्याच्यासाठी कुठेही आहे नाही पण ठेवत नाही. का लोकचेष्टी वेगळाला जो हा एकची भानू उदयला तो आनानी परी केला उपेगासी. त्याचप्रमाणे सूर्य उगवतो. आता सूर्याने लोकांना जागं केलं आणि लोक आपापल्या कामाला लागले.
आता कुणी कुठल्याही कामाला अनानी वेगवेगळी कामं करतात सगळे. आपण उठल्यावर आपल्याला आवडतं फिरायला जातो, कुणाला घाई असते स्वयंपाक पटापट करतात, डबा घेऊन शाळेत जातात, कुणाला काही असतं. असं उपेगासी तो सूर्य सगळ्यांच्या उपयोगाला येतो. पण तो उगवलेला भानू सूर्य असं म्हणतो का की नाही तू आता खाटी गॅस, तू जनावरं मारायला जाणार आहे, मी तुला उजेड देत नाही, असं म्हणतो का तो? नाही. तो असंही म्हणत नाही की तू माझी पूजा करतो आहेस, तू आता देवाजवळ बसता आहेस, तू छान पूजा करतो आहेस, मी तुला छान प्रकाश देतो, असंही म्हणत नाही. असंही म्हणत नाही की तुला ब्रह्ममुहूर्तावर नाम घ्यायचं आहे तर मी थोडा उशिरा उगवतो, असंही म्हणत नाही. त्याला काहीच फरक पडत नाही. त्याचं उगवणं अस्त होणं हे काय आहे? नियमातलं आहे. अगदी तसंच ईश्वराचं सर्वत्र असणं सारखं आहे. फक्त पंचमहाभूतात जी काही कोंडल्यासारखी असतात ती त्यांच्या बुद्धीला हवी तशी वाटतात. सूर्य काहीच करत नाही, तसंच ब्रह्मतत्व आत्मतत्व काहीही करत नाही, ते सर्वत्र असतं. पण लोक मात्र वेगवेगळ्या चेष्टा करतात आणि म्हणून असं वाटतं की विविधता आहे, वैविध्य आहे. नाना बीज धर्मानुरूप झाडी उपजवी आप, जैसे परिणमले स्वरूप माझे जीवन. अगदी ज्याप्रमाणे बीज मातीत गेलं की ते त्याच्या धर्मांना अनुरूप मोठं होतं. वेल असेल तर वेलीच्या पद्धतीने जातं, धान्य असेल तर 4 महिनेच राहतं, 4 महिन्यांनी ते संपून जातं. प्रत्येक बीज आपल्या आपल्या धर्माच्या अनुसरून कार्य करतं. अगदी त्याचप्रमाणे झाड असेल, झुडूप असेल, मोठा वेल असेल, काय असेल ते उगवतं. त्याचा परिणाम जसा ठरलेला असतो तसंच देहाचा आहे. देह जसा वागेल, जसं त्याचं बीज असेल, जसा तो धर्म वापरेल, धर्म ज्याप्रमाणे तो आचरण करेल त्याप्रमाणे त्या बीज धर्म म्हणजे त्याप्रमाणे त्या. आता हे धर्म सत्व रज आणि तम हे 3 गुणच धर्मरूपानी आहेत माणसाचे. कारण जीवाजवळ कुठले असतात धर्म सांगा? सत्व रज आणि तम ह्या 3 गुणांचेच धर्म असतात ना त्याच्या ठिकाणी, आणि त्याप्रमाणेच तो वागतो आणि मग त्या पद्धतीने त्याला परिणाम मिळतो. हेच इथे सांगितलेलं. अगा नेणा आणि चतुरा, पुढा निळ्याचा दुसरा, नेणा सर्पत्वे जरा येरा सुखा लागे. आता हेच सांगितलेलं आहे की आता एखादा नेणा आणि चतुरा. नेणा म्हणजे एखादा काही न कळणारा असतो, एखादा चतुर असतो, हुशार असतो, जाणकार असतो. आपण आता संतांच्या सहवासात राहिलो तर आपण चतुर होतो, जाणकार होतो, ज्ञानी होतो, मग आपल्या सगळ्यात बदल पडतो. पण आपण अज्ञांच्या सहवासात राहिलो, नेणा राहिलो, न कळणारे राहिलो, मूर्खांच्या सहवासात राहिलो किंवा वाईटांच्या सहवासात राहिलो, सहजच आपलं ती वृत्ती वाढेल आहे. कारण आपली सहवास जसा आहे तसा. ह्याच्यासाठी इथे दृष्टांत दिला. पुढा निळ्याचा दुसरा. आता एखादी 2 पदरी सुंदर निळ्या रंगाच्या निळ्या मोत्यांची माळ पडलेली आहे. आता ती जर माळ पडलेली आहे तर जो जाणकार असेल त्याला कळेल की अरे ही सुंदर निळ्या मोत्यांची सुरेख दुहेरी माळ आहे. एखादा जाणकार नसेल तर त्याला वाटेल की हे चकचकणारा साप पडला आहे, सर्पत्वे झाला येरा, की एकाला वाटेल की हा साप आहे. कारण सापाच्या डोक्यावर निळा मणी असतो असं म्हणतात. प्रकाशरूप जो असतो तो निळा मणी असतो, असं आहे. मग हा नक्कीच काय आहे? साप आसपास असेल. अशा याने त्याच्या सुखाला धक्का लागतो, तो बिलकुल त्या मण्यांच्या पाशी जात नाही. पण जो चतुर असतो, जाणकार असतो, ज्याला कळतं, त्याला कळतं की अरे हा निळा मोती आहे, सुंदर माळ आहे ही. आणि काहीच त्याला असं वाटत नाही की बा आसपास साप असेल आणि हे असेल ते असेल असं. तो सुखाला तो आरामात ते घेतो आणि सुखी होतो. छान माळाची. हे का झालं की ज्ञान आणि अज्ञान ह्यामुळे झालं. तसंच पुढे काय होतं की हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख, तैसा सज्ञानासी मी सुख, दुःख जो अज्ञानाचे. खूप छान सांगतात. ते सांगतात की स्वाती नक्षत्रात जो पाऊस पडतो त्याच्यात पाणी, त्या पाण्यात नक्षत्राचा थोडंसं सामर्थ्य मिळालेलं असतं, पण ते सम असतं. ते मी कुठे जाऊन पडावं असं ते बिलकुल विचार करत नाही, फक्त ते पडतं, त्याला पडणं फक्त माहीत असतं. आता मोती म्हणजे शुक्तीत जाऊन पडलं, शिंपल्यात जाऊन पडलं तर त्याचा मोती तयार होतो. एखाद्या सापाच्या तोंडी लागलं तर त्याचं विष तयार होतं.
त्या पाण्याला काहीच त्रास नाही आहे, त्या पाण्याला काही दोष नाही आहे. फक्त ज्याच्या सहवासात राहतो त्याप्रमाणे तो मोती किंवा विष तयार होतो. ते पाणी शुद्धच असतं, फक्त सहवास त्याला विष बनवतो किंवा सहवास त्याला मोती बनवतो. तैसा सज्ञानासी मी सुख, तसंच जो ज्ञानी आहे त्याच्यासाठी मी सतत सुखरूप आहे. आणि दुःख तो अज्ञानासी, आणि अज्ञानी आहे तो दुःखाने दुःखी होतो, तो त्रासाने त्रस्त होतो. ठीक आहे, अंगाला लागलं, देहाला जखम झाली, आई ग म्हणणार आहे, दुखलं आहे, त्याच्यावर औषध पाणी लावणार आहे, हे अज्ञान नाही आहे. पण मलाच लागलं, माझ्या वाईटावर आहे हे जग, माझं, हे सुरू झालं की संपलं, मग इथे अज्ञान आहे. आता इथून पुढे हे जे 3 ओव्या ज्या आहेत 15व्या श्लोकाच्या, ह्या फार छान आहेत. ज्ञानदेव महाराज सांगतात, एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अर्निशी ते वस्तुगामी. आता वस्तू म्हणजे आपल्याला माहिती आहे, ब्रह्मतत्वाला वस्तू शब्द वापरतो आपण. तर ज्ञानदेव महाराज म्हणतात की ती वस्तू मीच आहे. कोणची? एरवी सर्वांच्या हृदयदेशी, प्रत्येकाच्या हृदय देशात, प्रत्येकाचं हृदय. आता झाडाचंच हृदय, झाडाचं सुद्धा स्पंदन असतं, हृदय असतं, आपल्याला माहिती आहे. सगळीकडे स्पंदन आहेत, मातीत सुद्धा आहेत, जी ही स्पंदनं आहेत. मी अमुका आहे ऐसी, आणि जीवदशेला आल्यानंतर जो माणूस आहे त्याच्या ठिकाणी मी हा आहे ही जाणीव असते. दगडाला, मातीला जाणीव नसते, प्राण्यांना जाणीव नसते, गाईला, बैलाला जाणीव नसते की मी गाय आहे, मी बैल आहे, हे नसतं. पण माणसाला मात्र मी माणूस आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, अशी ही जाणीव असते. हा जो मी आहे ही जी स्फुरण आहे, हे स्फुरण जे रात्रंदिवस मी आहे ही जी स्फुरण आहे. आता आपल्याला झोपेत सुद्धा स्फुरण असतं, आपल्याला सांगावं नाही लागत की झोपेत तू, आपण झोपताना सहज झोपतो आणि उठल्यावर पुन्हा आपण त्याच पानावर म्हणजे मी नीता आहे ह्या जाणीवे सकटच मी उठतेच. ही जी बुद्धी आहे माझी, ही विशेष बुद्धी आहे, सविशेष बुद्धी आहे की मी नीता आहे. पण मी जागी झाल्या असताना मला कुठलाही जेव्हा विचार नसतो, केवळ जाग होणं आहे. अशा वेळेला जे माझं असणं असतं ते वस्तू असतं. जिथे अहम विश्राम पावला, अहम म्हणजे मी वेगळी म्हणून मला जेव्हा जाणीव राहत नाही, मी देह म्हणून जाणीव राहत नाही, पण असणं जे असतं ते सर्वांच्या हृदय देशात असणं हे असतं. ह्याला निर्विशेष म्हणतात. अशी ही जी निर्विशेष जाणीव आहे, हे मी आहे सांगतोय श्रीकृष्ण अर्जुनाला. हे आपल्यासाठी खूप चांगलं महत्त्वाचं आहे की जोपर्यंत केवळ देहाच्या अंगाने मी अमकी आहे, मी ढमकी आहे ही जाणीव नाही आहे, पण मी आहे ही जाणीव आहे, हे ईश्वर तत्व आहे, हे ब्रह्मतत्व आहे आणि हेच मी आहे, सगळ्यांच्या हृदयात आहे, असं अर्जुनाला अगदी आवर्जून श्रीकृष्ण सांगतो आहे. पुढे म्हणतो, परी संतांसवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यस. पण हे कसं कळेल? परी ज्ञाने विण नासला म्हणतात ना, की ज्ञान नाही म्हणून स्वतःला विशेष समजायला लागला. मी अमकी, मी ढमकी, मी ग्रॅज्युएट, मी अमकी, हुशार, असं तसं सुरू होऊन जातं. तर ते परी ज्ञाने विण आहे. पण ज्ञाने लोकांचं कसं असतं? संतांसवे वसता. पण जर आपण संतांच्या सहवासात राहिलो, वसता म्हणजे राहणे, वसती करणे. कुठे वस्ती करणे? संतांसवे. आता संतांसवे सगळे ठिकाणी संत कुठे असतात? पण ग्रंथ आहेत ना आपल्याजवळ संतांनी दिलेले. विचारांची संगत सगळ्यात उत्तम आहे ना आपल्याजवळ. आपण शुद्ध विचार, चांगले विचारांनी आपण संतांच्या सहवासात सतत राहू शकतो. तसं संतांच्या सहवासात राहिलं, योग ज्ञानी पैसता. आता योगशास्त्र आपल्याला माहिती आहे, योगाने ध्यानधारणा योगशास्त्रातलंच आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला काय नाही होत. योग आणि ज्ञान हे दोन्ही पैसलं पाहिजे, हे दोन्ही आवर्जून जपलं पाहिजे, ह्या दोन्हीमध्ये आपण राहिलं पाहिजे. असं जर केलं आणि त्याच्या पुढची पायरी गुरुचरण उपासिता, गुरुच्या सहवासात राहिले असताना. गुरुचे चरण उपासायचे म्हणजे आता आपल्याला कुठून मिळावे सद्गुरू सतत चरण उपासायला?
चरण उपासने म्हणजे त्यांच्या सहवासात राहणे, म्हणजे त्यांनी जे काही आपल्याला सांगितलेलं आहे, सद्गुरूंनी आपल्याला जे काही नाम दिलं आहे, जे काही ग्रंथांचं अवलोकन करण्याची आपल्याला बुद्धी झालेली आहे, ते आपले गुरुच आहेत. ज्ञानदेव माऊली आपली गुरु आहे. इथे आपल्याला हे ग्रंथ तिने आपल्या हातात दिलेला आहे. आणि अशा ह्यांचं चरणाचं उपासना करणे म्हणजे काय, की त्यांनी जे काही आपल्याला सांगितलं आहे ते बुद्धीत ठसवून घेणे, ते समजून घेणे, त्याप्रमाणे आपलं आचरण ठेवणे. असं झालं असता वैराग्येसी, असं झालं असता आपण वैराग्याला येतो. आणि वैराग्याशिवाय सांगितलेलं आहे श्रीकृष्णाने, तीनदा सांगितलं आहे की वैराग्याशिवाय मी नाही. जर खूप प्रवचन करता येतं, खूप ज्ञान आहे, खूप वेदांचं पाठांतर आहे, पण मनामध्ये अभिलाषा भरलेली आहे, मनात एखाद्या वस्तूची इच्छा आहे, वरचेवर काहीतरी खावं प्यावं असं मनामध्ये येतच आहे, जरी आपण करत नसलो तसं तरीही, तर मग हे वैराग्य नाही आहे. वैराग्य कसं मिळवायचं, आपण शहानिशा करून टाकायची. आता आपल्याला जर खावंसं वाटत असेल एखादं, हे आपण दृष्टांत घेऊन समजून घेतो की वैराग्य कसं असावं आहे. की ठीक आहे, आता आपल्याला एखादी वस्तू खावीशी वाटते, आता त्या वेळेला ती नाही मिळाली, ठीक आहे, आपण दुर्लक्ष करतो. पुन्हा थोडे दिवसांनी पुन्हा आपल्याला काही कारणाने त्याचं जाणीव झाली, किंवा त्याचे नाव आठवलं, किंवा ते दिसलं, चित्र पाहिलं, काय असेल ते, पुन्हा आपल्याला त्याची आठवण येते, अरे हे खायचं होतं, आपण खूप दिवसात हे केलंच नाही वगैरे असं. आता आपण त्याच्या तजवीजीला लागतो. आता हे त्याची तजवीज करत असताना त्याच्या मागे आपली बुद्धी जाते, आपलं मन जातं, आपली इच्छा जाते, वासना तयार होते, मिळाले नाही की तगमग असते, मिळेस तोपर्यंत तगमग असते. हे सगळं जे आहे हे वैराग्य. वैराग्य जर असं आणायचं असेल ना, तर काय करायचं, आपण ह्या गोष्टींचा विचार करू शकतो की ठीक आहे, मला काय खावंसं वाटतं आहे, जे काही श्रीखंड खावंसं वाटतं, का खावंसं वाटतं आहे, काय मिळणार आहे त्या श्रीखंडातनं, थोड्या वेळाची तृप्ती. आज श्रीखंड खाल्ल्यावर पुन्हा आयुष्यात कधी श्रीखंड खावंसं वाटणार नाही आहे का, मला वाटेल. मग ते श्रीखंड आजही खाऊ, उद्याही खाऊ, परवाही खाऊ, असं रोज खाल्लं तर मला आवडणार आहे का, नाही. मला एक दिवस खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी नको आता आहे. मग असं वाटतं म्हणजेच काय आहे, हे शाश्वत नाही आहे ना. या श्रीखंडातनं मिळणारं सुख शाश्वत नाही आहे, हे फक्त क्षणिक आहे, थोड्या वेळाचं आहे. मग थोड्या वेळाचं सुखसुद्धा आत्मसुखामुळे मिळतं आहे. मग मी कशाला त्याच्यातनं, मला ते न खातासुद्धा सुख, कारण माझं स्वरूपच सुखरूप आहे ना, मग मला ते न खातासुद्धा सुख आहेच. मिळालं व्हावा, नाही मिळालं व्हावा, हे वैराग्य आहे. आणि ज्या वेळेला हा विचार आला श्रीखंड खावं, त्यावेळेला ह्या विचारांनी, आपल्याच विचारांनी आपल्या विचारांना छेद देता आला पाहिजे. छेद देता आले पाहिजे म्हणजे चुकीच्या विचारांना चांगल्या विचारांनी नाहीसं करता आलं पाहिजे. मग आपल्यालाच कळायला लागतं की अरे विचारच यायचे थांबतात खाण्यापिण्याचे. आणि हे एक खाणंपिणं म्हणजे हे सगळ्यासाठी आहे, स्पर्श रस रूप गंध या सगळ्या गोष्टींसाठी आहे, की आपण ह्या सगळ्यातनं वैराग्य मिळवतो. आणि आपल्याला मिळालं व्हावा, नाही मिळालं व्हावा, ही वृत्ती आपल्या ठिकाणी असते. समोर आल्यावर श्रीखंड खाणार नाही असं नाही, किंवा श्रीखंड आता मी आज नाही खाणार असंही नाही. जे मिळालं व्हावा त्याची इच्छा, जे मिळालं नाही मिळालं त्याची इच्छा. हे सगळं खाणाराही तोच, खाऊ तयार करून देणाराही तोच, वस्तूतही तोच, त्या श्रीखंडातही तोच आहे. हे कळलं की वैराग्य आहे. आणि हे इथे गुरुचरण उपासिता असा विचार केला असता, सद्गुरूंनी सांगितलेलं, ग्रंथांनी सांगितलेलं हे बुद्धीत ठेवलं असताना असा वैराग्य उत्पन्न होईल. पुढे म्हणतात, येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे, आत्मरूपी ही तरोवी फारच गुड आहे. येण्याची सत्कर्मे, अशा पद्धतीने सत्कर्म केले. आता कसे सत्कर्म केले, सत्कर्म शब्दांविषयी एकच आपण धरून ठेवायचं. सत्कर्म म्हणजे मी माझ्या दृष्टीने सत्कर्म केलं, पण समोरच्याला ते चांगलं वाटेल असं नाही आहे. आलं का लक्षात. आता मास्तर, टीचर, शिक्षिका आहे, शिक्षिका असेल तर तिला सत्कर्म म्हणून त्या मुलाचं जर चूक झाली आहे तर त्याला रागवावंच लागेल आहे, त्याला समजावून सांगावंच लागेल आहे की बाबा रे तुझं चुकतं आहे, असं करता कामा नये. एक पट्टी त्याच्या हातावर मारावी लागेल समजा त्यांनी चूक केली असेल, काय जे काही केलं असेल तर. पण ते सत्कर्मच आहे, त्या मुलासाठी भलंच करणं आहे.
म्हणून सत्कर्माविषयी असं सांगता येत नाही आपल्याला की बायफर्केट नाही करता येत सत्कर्म. पण कसं करता येतं सत्कर्म, कसं होईल? जे काही कर्म आहे ते माझ्याकडनं उत्तम पद्धतीने करून घेतू देवा, हे सत्कर्म आहे. मग काय केलं ते? स्वयंपाक केला तो, बाथरूम धुतलं ते, काय मुलाला रागवलं ते, कुठे जायचं असेल तर ती तयारी, काय केलं ते देवा तू करून घेतलंस, तुझं तुला माहिती. त्या कर्माचा आठवही करत बसायची गरज नाही, त्या कर्माचा संगही घ्यायची गरज नाही. मी केलं, माझ्याच्यानी झालं, मी नाही केलं तर झालं नसतं, काहीही नाही. असं जर सगळं झालं तर मग ते सत्कर्म आहे. आणि अशेषही अज्ञान विरमे, असं जेव्हा वागणं असतं ना, तू करून घेतो, तुझं तुला माहिती, असं मी जर निवांत झाले तर मी त्याच्यावर रोप झाले. अशी जर झाले तर मग अज्ञान विरमे. कुठे अशेषही, किती तिन्ही शब्द महत्त्वाचे वापरले आहेत. अशेषही अज्ञान विरमे, काहीही विशेषपणाने मी करत नसताना मी अशेष होऊन जाते. विशेषपणाने करते म्हणजे मी केलं, मी काहीच विशेषपणाने केलं नाही तर अशेष आहे. आणि मग असं अशेष जिथे वागणं असतं, काहीच जिथे माझं नसतं, तिथे अज्ञान पण विरम पावतो, नाहीसा होतो. आणि कसं अज्ञान? पूर्णपणे अज्ञान जातं. आता अज्ञान पूर्ण जाणं म्हणजे काय? ज्ञानरूप राहणं. कधी मी अज्ञानी आहे, कधी मी ज्ञानी आहे असं नाही. अशेषही अज्ञान विरमे, शांत होतो, विरम पावतो. विरमणे हा फार शब्द सुंदर. रमणे म्हणजे, आता रम धातू हा संस्कृतमधला जिथे आनंदाने राहणे असा शब्द. रमयती, राम रमयती, राम आवडतो म्हणून राम आहे, रमवणारा राम आहे, असं हे रम आहे. आणि रमणं विरम शब्द आहे, म्हणजे शांत होतो, नाहीसा होतो, अगदी अलगद निवतो तो, त्याला विरम शब्द वापरला आहे. असा हा जो अशेष अज्ञान विरमतो म्हणजे पूर्ण नाहीसा होतो, शांत होतो, चुकूनही वर येणार नाही. जयाचे अहम विश्राम, अशा पद्धतीने ज्याचा अहम पण विश्राम पावतो नंतर. आता अहम विश्राम पावतो केव्हा? जेव्हा मला हे ज्ञानच नाही की मी विशेष आहे असं नाही वाटत. मग अज्ञान नाहीच झालं. मी विशेष वाटते तर अज्ञान आहे, आणि मी जर सामान्य वाटते, स्फुरण मात्र आहे, ईश मात्र आहे, तर मी सामान्य आहे. मग सामान्य आहे, मग अहम विश्राम पावलेला आहे. कुठे? आत्मरूपी. ह्या तिन्ही ओव्यातलं हे आत्मरूपी शब्द फार सुंदर आहे. कुठे विश्राम पावतो अहंकार? अहम कुठे विश्राम पावतो? आत्मरूपी स्वरूपात स्थिर होतो. आणि मग तो हृदयदेशी असणारा केवळ अमुक असा असतो, ईशरूप असतो, आत्मरूप असतो, ब्रह्मरूप असतो. कितीही शब्द आत्म्यासाठी वापरले तरी ते तेच आहे की आत्मरूपी विश्राम पावतो. ह्या तिन्ही ओव्या फार सुंदर आहेत. ह्याचा विचार थोडासा प्रत्येकाने आपापल्यासाठी करावा आणि आपापल्या बुद्धीत ह्या स्थिर करून घ्याव्या. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. परी संतांसवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी. येणेची सत्कर्मे, अशेषही अज्ञान विरमे, जयांचे अहम विश्रामे आत्मरूपी. पुढे आता, जे आपोआप देखोनी देखी, मिया आत्मेनी सदा सुखी, येथ मी वाचून अवलोकी आन हेतू असे. फार छान सांगतात ह्या ओवीत. ते आपोआप देखोनी देखी म्हणजे स्वतःचं स्वतःला त्यांनी पाहिलेलं असतं. मिया आत्मेनी सदा सुखी, आणि मी आत्मरूपाने आहे, ईशरूपाने आहे, हा विचार स्थिर झाल्यामुळे सदा सुखी आहे. कुठेही पाहत असताना सर्वत्र तोच दिसतो आहे. मग सुखरूप त्याशिवाय दुसरं काय असणार आहे? व्यावहारिक सत्तेची गल्लत बिलकुल करायची नाही आहे, पण सदा सुखाचा जो झरा आतमध्ये आहे, प्रेमरूपाचा जो झरा आतमध्ये आहे, तो सतत अखंड वाहत राहतो. आणि येथे मी वाचून अवलोकी, आणि प्रत्येक ठिकाणी पाहत असताना काहीही दुसरं दिसत नाही श्रीकृष्णाशिवाय. मी वाचून अवलोकी, त्याच्याशिवाय दुसरं काहीच पाहत नाही. किंवा मी विशेष आहे हे सोडून पाहत राहा, हे सोडून काहीच दुसरं पाहत नाही.
आन हेतू असे, असा हा जो वेगळा काही दृष्टिकोन नसतो, असं जे आहे स्वतःला स्वतःच्या स्वरूपात पाहणं ह्याला म्हणतात, आपण ज्याला म्हणू शकतो तसं इथे आहे. आणि जो स्वतःला आत्मस्वरूपी पाहतो तो सदा सुखी असतो. आत्मस्वरूपी श्रीकृष्ण आहे, म्हणजेच सर्वत्र श्रीकृष्ण दिसतो आहे. मग श्रीकृष्ण दिसल्यावर सुखरूपतेशिवाय दुसरं काय असणार आहे, कारण तो सुखरूपच आहे, दुसरं काहीच नाही आहे. अगा सूर्योदय झालिया, सूर्याची पहावा धनंजया, तेवी माते मिया जाणावया मीची हेतू. पुन्हा ही ओवी थोडीशी छान गोड आहे आणि छान दृष्टांत दिला एक छोटासा. ज्ञानदेव माऊलींनी म्हणतात की अरे, सूर्योदय झाल्यावर सूर्याला पाहायचं असतं का धनंजया? काल परवा आपण जसं म्हटलं की नाही की त्या पाटलीला मी सोनं आहे असं सांगावं लागत नाही, तसं सूर्यानी मला सूर्य पाहायचा आहे म्हणून सूर्यासाठी सूर्यप्रकाश नाही आणावा लागत. आता मला सूर्य पाहायचा आहे म्हणून मी मेणबत्ती लावून येऊन मी सूर्य पाहावा, असं शक्य आहे का? सूर्योदय झाल्यावर सूर्याच्या प्रकाशात सूर्याला पाहण्यासाठी काही वेगळा कार्यक्रम करावा लागतो का धनंजया, अर्जुना, असं आपल्याला श्रीकृष्ण विचारत आहे की तुला सूर्योदय पाहायचा आहे, सूर्य उगवला आहे, त्यासाठी तुला काय करावं लागतं? काही वेगळा प्रकाश आणावा लागतो का? तो स्वतःच प्रकाश रूप आहे. तेवी माते मी आ जाणावया मीची हेतू. तसंच मला जाणायचं असेल तर मीच होऊन जाणावं लागतं, माझ्याशिवाय तू मला जाणू शकत नाही. फारच छान सांगितलं आहे की तेवी माते मी आ जाणावया, मला जाणून घ्यायचं आहे तुला तर मीची हेतू, मीच कारण आहे. आता मला समजून घ्यायचं आहे की मी कोण आहे. माझ्यासाठी मला जर मी कोण आहे हे समजून घ्यायचं आहे तर माझ्यासाठी तुम्ही कुणी समजून देऊ शकता का मला की तू अमकी आहेस असं? माझं मलाच कळावं लागतं ना, मी आहे हे. तेच इथे सांगितलं की अरे, मीच हेतू आहे, मीच कारण आहे या सगळ्या चराचराचा. जर तुला मला जाणून घ्यायचं आहे तर वेगळेपणाने तू जाणू शकणार नाही, कारण तू चराचराचा भागच आहेस, अंगच आहेस एक. मग तू मला वेगळेपणाने कुठे जाणशील? आता पाण्याला जाणून घ्यायचं आहे तर पाणी पण कुठे वेगळं करणार आहे? फार छान आहे हे समजून घेण्यासाठी पुन्हा एकच विचार आहे. आता एखादी वस्तू आपल्याला जाणून घ्यायची असते, आपण काय करतो? आता मी वर इथे आहे, मला खालचं काही जाणून घ्यायचं आहे तर मला काय करावं लागतं? तिथे खाली जावं लागतं ना, की नाही? मला इथल्या इथे ते खालचं जाणवता येईल नाही, मला खाली जावं लागेल. मग मीची हेतू, मग खाली जाणं, तिथे जाऊन पोचणं, मग मला ते जाणता येईल. म्हणजेच काय, जोपर्यंत मी वेगळेपणाने मी नीता आहे पण मला श्रीकृष्ण जाणायचं आहे, मला नीता म्हणूनच असताना मला जाणायचं आहे, असं नाही होऊ शकणार. मला काय करावं लागेल? मी ईशरूप आहे हे कबूल आहे, मीची हेतू म्हणजे मी नीता आहे ही जाणीवसुद्धा त्यांनीच दिली आहे ना, दुसरं आहे कोण जाणीव देणार? जर जाणीवच तो आहे, जाणीव रूपच तो आहे, तर मग ही जाणीवसुद्धा तोच नाही का? हेच फक्त समजून घ्यायचं, हेच समजायचं आहे की तोच आहे, दुसरं काहीच नाही. ना शरीर पराते सेविता, संसार गौरवची एकता, देही जयाची अहंता बुडवून ठेवली. हे सगळं सांगणं अत्यंत काय ज्ञानाचं बोलणं आहे, म्हणून हे नीट समजून घ्यायचं आहे की हे सांगत असताना ना अर्जुनाला ते सर्वत्र मीच आहे हेच सांगतायत वेगवेगळ्या पद्धतीने की ना शरीर पराते सेविता, संसार गौरवाची एकता, देही जयाची अहंता बुडवून ठेव. की अहंता, आता अहंता म्हणजे असणे, अहम स्फुरण जे आहे आपलं ते. आता ते कसं आहे ते सांगतात की जयाची अहंता बुडवून ठेवली. देही, आता जो देहामध्ये की मी देह आहे असा म्हणून ज्याची अहंता आहे, जो स्वतःला विशेष समजतो आहे. ना शरीर पराते सेविता, आता जर शरीराला महत्त्व आहे, ना शरीर पराते सेविता म्हणजे शरीराला घेऊन त्याचं म्हणजेच काय सांगतात इथे फार छान सांगितलं आहे की ते म्हणतात की हे देहाच्या अंगाने संसाराचा भोग नाही आहे, सेवन नाही केलेलं संसार. शरीर पराते सेविता, शरीर नाही आहे, शरीराच्या अंगाने देहाचे भोग नाही घेतलेले, ह्याची शरीराचा संग नाही केलेला,
त्याच्या संगाने सेवन नाही केलेलं, संगाचं सेवन नाही केलेलं, पण तरच वेगळेपणाने म्हणजे तरच ईशरूपता आहे. पण मी शरीराचा संग केलेला आहे. संसाराच्या गौरवात मला माझ्या देहाचा गौरव हे मला एक विशेष वाटतं. इथे मी रंगतो आहे, रमतो आहे, इथे माझी अहंता राहते आहे. तर मी बुडालो आहे, प्रपंचात बुडालो आहे. मग मी ईश्वराला नाही जाणू शकणार, मी माझं मला नाही जाणू शकणार. कारण मला हे जे अपरोक्ष जे समोर दिसतं आहे ना ते सत्य वाटतं. तेव्हा मी माझी अहंता इथे बुडालेली आहे. मग मात्र मला ते काही समजणार नाही. ते स्वर्ग संसार लागी धावता कर्म मार्गी दुःखाचा असेल भागी भागी नव्हतो. आणि असा हा जो आहे ना, ज्याला स्वर्ग संसार भोग हे सगळं खरे वाटतात, ह्या सगळ्यांच्या मागे तो लागतो, ह्या कर्माच्या मार्गाने धावत राहतो. हे मिळवू दे, ते मिळवू दे, हे पाहिजे, ते पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हेच नको, असं हे सगळा आणि भोग संसारातले, आणि त्यामुळे स्वर्गसुख पाहिजे मला, असं हे जो ह्याच्या मागे लागतो तो दुःखाचा असेल भागी. त्याला खूप मोठ्या प्रचंड दुःखाचा भाग होतो. त्याच्याशिवाय दुसरं त्याला काहीच मिळू शकणार नाही. कारण हे प्रपंच हा दुःखरूपच आहे. संसार हा क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. जे अशाश्वत आहे ते दुःखरूपच आहे. त्याच्यातनं कधीही सुख मिळू शकणार नाही. त्यामुळे अशा कर्ममार्गाने जर आपण असू, प्रापंचिक असू, आपण प्रापंचिक असायला हरकत नाही, आपण आहोत प्रापंचिक, पण आपण जर प्रपंचातच रंगत असू तर मात्र आपल्याला दुःखच मिळणार आहे. आज सुख आहे, उद्या दुःख आहे, उद्या वाईट आहे, परवा चांगलं आहे. हे असंच न संपणारं मोठं घबाड दुःख मिळणार आहे. खूप मोठं, न मागता दुःख मिळेल, आणि सुख मिळालं तरी ते दुःखातच परिवर्तन होते. परी हेही होणे अर्जुना मजची स्तव जया अज्ञाना तैसी जगताची हेतू स्वप्ना निद्रितेती हो. हे इथे खूप छान आहे बरं. ह्या ओवीत ना अर्जुनाला खूप चांगलं आश्वासन आहे आपल्यासाठी, अर्जुनासाठी. काय सांगतात की अर्जुना, ठीक आहे, अज्ञान आहे, प्रपंचात रमावंसं रंगावंसं वाटतं आहे, प्रपंचातच राहावंसं वाटतं आहे. ही जी बुद्धी होते ना अर्जुना, ती सुद्धा माझ्याच स्फुरणामुळे आहे. म्हणजेच आता आधी आपण प्रपंच खूप हिरिरीने केला, ठीक आहे, पण ते अर्जुना ते करणं सुद्धा त्याचं स्फुरण होतं ना. हे इथे सांगतो की हे मजची स्तव आहे. लक्षात घ्या की हे त्याचं अज्ञानतया अज्ञाना, म्हणजे त्या अज्ञानाला जे स्फुरण होतं ते पण माझंच आहे ना. आता हे अज्ञानाला स्फुरण त्याचं हे दोन पद्धतीने आपण समजून घ्यायचं आणि दोन पद्धतीने ते वापरायचं. कशा पद्धतीने की एक तर आपण पहिलं कशा पद्धतीने वापरायचं की ठीक आहे, आधी तसं वागलं ना, त्यावेळेला तशी गरज होती म्हणून तसं वागल्या गेलं आपल्याच्यानी, काही चुकलं नाही आहे, तेव्हा पण त्याचं स्फुरण होतं. ऊर्जा रूपाने तोच आहे ना देहात, मग त्यांनीच करून घेतलं होतं. म्हणून न खंतीना निबद्धते, जुनं खंत काढायची गरज नाही आहे. आणि इथूनही पुढे आता एखाद्याशी आपल्याला मनात नसताना काहीतरी वागल्या जातं, मग परेच्छा प्रारब्ध आहे म्हणून असं वागल्या गेलं. मजची स्तव त्याच्याचमुळे झालं ना, त्यांनीच बुद्धी दिली ना, त्याचीच बुद्धी आहे ना, आपली तर काहीच नाही आहे, बुद्धी आपली नाही, मन आपलं नाही, मग काय आहे. आणि हे नाशिवंत जड आहे, मग काय आहे. आपण तर आत्मतत्व अज्ञानी अज्ञान जर करत असू तर त्याच्या सत्तेवर आहे. ज्याच्या सत्तेवर ज्ञान आहे त्याच्या सत्तेवर अज्ञान आहे. म्हणून सांगतात की हे अज्ञानसुद्धा मीच आहे बरं अर्जुना. आता अर्जुनाने अज्ञान केलं होतं की नाही पहिले, की मी लोभावश झाला होता, मी नाही युद्ध करणार. मग आता त्यांनी ज्ञान घेतलं, मग तोच अज्ञानी होता, तो आता ज्ञानी झाला. म्हणजे अज्ञानी ज्ञानी होणार आहे. अज्ञान पण त्याचीच सत्ता आहे, ज्ञान पण त्याचीच सत्ता आहे. हे इथे तो सांगतोय अर्जुनाला की अरे दोन्ही मीच आहे, खंत करत बसू नकोस. पुढच्या आणखीन ह्याच्यात तर फार सुंदर सांगितलं आहे. ह्या दोन शब्दांमध्ये जैसा जगताची हेतू स्वप्ना निद्रेची होय, हे फार छान आहे बरं. हे समजून घ्यायला पाहिजे. हे एवढंच समजू आपण, पुढचं राहू दे. काय म्हणतो की जसं जागरण आणि स्वप्न ह्या दोन गोष्टी आहेत. तीन गोष्टी आपल्याला माहिती आहे, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता सुषुप्ती म्हणजे झोप. आता झोप आहे म्हणून जागे होणं आहे, झोप आहे म्हणून स्वप्न पण आहे. पण झोपेच्या अस्तित्वावरच जागेपण आणि स्वप्न आहे. करेक्ट. जर झोप नसती तर मग जागे किंवा स्वप्न हे बोलायचंच काम नसतं. आलं का लक्षात. त्रिपुटी आहे म्हणून बोलावं लागतं. एक तर त्रिपुटी जाऊन एकमेव राहील, काय, एक तर झोपच राहील. मग
जागा झालो किंवा स्वप्न पाहत होतो, हे दोन्ही सांगणारं कुणी नाही आहे, कारण निद्रा आहे, शांत आहे. पण जर जाग आली तरच म्हणू शकतो की मी झोपलो होतो किंवा स्वप्न पाहत होतो. पण झोपलेला होता तेव्हाच हे करता येईल. पण स्वप्नात तो दोन्ही नसतो, तो जागृतही नसतो, तो निद्रितही नसतो. आणि जागृत असताना दोन्ही तो करूच शकत नाही. त्याला तो म्हणूच शकत नाही की मी छान जोपर्यंत झोप मला लागली होती हो निद्रित असताना तो झोपलेलाच असतो. त्या निद्रित अवस्थेत ह्या दोन्हीचा संपूर्ण अभाव असतो. एकमेव असतं निद्रा. तसं अर्जुन ह्या सगळ्या जगाला एकमेव मीच आहे आणि माझ्या सत्तेमुळेच हे ज्ञान आणि अज्ञान दोन्ही आहे. म्हणजे जागरण आणि स्वप्न. जागरण म्हणजे जागृती, जागं होणं, आणि स्वप्न पाहणं आहे. निद्रा हे असायलाच हवी, तरच ह्या दोन गोष्टी संभवतात. जर निद्रा नसेल तर ह्या दोन्ही वरच्या गोष्टी संभवतच नाही. जर मी नसेन तर मग तुम्हाला ज्ञान आणि अज्ञान असायचं कारणच नाही आहे. आलं का लक्षात काय सांगायचं इथे? ह्यांना फार छान पद्धतीने सांगितलेलं आहे. 1-2 मिनटं फक्त 30 ओव्यांपर्यंत जाऊ म्हणजे लक्षात राहतं. परी हेही होणे अर्जुना निद्रेती होय, पै अभ्रे दिवसू हरपला, तोही दिवसेची जाणो आला, तेवी मी नेणोची विषयो देखिला मजची स्तवभूती, एवं निद्रा का जागणिया प्रबोधूची हेतू धनंजया, तेवी ज्ञाना अज्ञाना जीवाचिया मीची मूळ. या दोन्ही ओव्या एकत्र थोड्या 1-2 मिनटात समजून घेऊ, पाहिजे तर पुढच्या वेळेस पुन्हा घेऊ. काय म्हणतो की हेच सांगतोय की मजची स्तव, या भूतमात्रांमध्ये जे काही आहे ना अर्जुना, ते माझ्यामुळे आहे. आता जसं सूर्यावर ढग आले, अभ्र आलं, तर सूर्यप्रकाश नाहीसा झाला. पण हे कसं कळतं की आभाळाचा दिवस असतो, पण आपल्याला माहीत असतं ना सकाळ झाली आहे, सूर्य आला आहे, आपल्यापर्यंत प्रकाश त्याचा येत नाही आहे, आभाळ आहे. पण हे कळतं सूर्यामुळेच ना. सूर्याचं नसणं हे सुद्धा सूर्याच्या असण्यामुळेच कळतं ना. हेच इथे सांगितलं की हे नेणोनी विषय देखील, की विषय नाही आहे, सूर्य हा विषय नाही आहे. हे कशामुळे कळलं? सूर्यामुळे. नाही नसणे पण सुद्धा असण्यामुळेच ते, हे इथे सांगितलेलं. त्याचप्रमाणे धनंजया प्रबोधू, ज्ञान झाला, ज्ञान कळलं, नीट प्रबोध म्हणजे जाग आली, तर ज्ञान आणि अज्ञान काय आहे हे जीवाला नीट कळतं. आणि तो ज्ञानी अज्ञानी दोन्ही त्याच्या सत्तेवर आहे हे पण त्याला कळतं. आलं का लक्षात काय सांगायचं आहे? त्यामुळे ह्या सगळ्याच्या मुळात मी आहे हे इथे सांगितलं. ठीक आहे, म्हणा आता.